नमस्कार मित्रांनो. मिथुन राशीमध्ये गुरुचं भ्रमण आहे. त्याचप्रमाणे 10व्या स्थानात किंवा कर्मस्थानामध्ये शनीचं सुद्धा भ्रमण आहे. अर्थात ही ग्रहस्थिती अतिशय उत्तम मानली जाते. परंतु जानेवारी महिन्यामध्ये या ग्रहस्थितीचा फारसा फायदा होणार नाही आहे मिथुन राशीला. याच्यामागचं कारण सुद्धा असंच आहे की 4 जे महत्त्वपूर्ण ग्रह आहेत, रवी, मंगळ, बुध, शुक्र, हे चारही महत्त्वपूर्ण ग्रह तुमच्या 8व्या स्थानात, की ज्याला आपण मृत्यूस्थान, सर्वात अशुभ फलदायी स्थान असं सुद्धा म्हणतो. मग जानेवारी महिन्यामध्ये गोष्टी कशा प्रकारच्या असतील? अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्यावरती लक्ष देणं गरजेचं आहे? कोणते निर्णय तुम्हाला घ्यायचे आहेत, कोणते निर्णय तुम्हाला टाळायचे आहेत? तुमच्या जीवनाचं असं कोणतं क्षेत्र आहे की जे सर्वात जास्त प्रभावित होणार आहे? या सर्व संदर्भातली खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सुरुवातीला आपण चर्चा करू की तुमचं जे स्वास्थ्य आहे, मानसिक किंवा शारीरिक, हे नेमकं कशा प्रकारचं राहील. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे बुध, हा तुमच्या सप्तमातून अष्टमात भ्रमण करेल दिनांक 12 तारखेला. राशीमध्येच गुरुचे जे भ्रमण आहे ते सुद्धा सुरू आहे, मात्र हा गुरु वक्री आहे. राशीचा नंबर 1चा अशुभ फलदायी ग्रह मंगळ, हा सुद्धा तुमच्या 7व्या स्थानातून 8व्या स्थानामध्ये भ्रमण करेल दिनांक 16 तारखेला. आणि राशीच्या 8व्या स्थानामध्ये रवी, मंगळ, बुध, शुक्र हे जवळजवळ 18-19 तारखेनंतर सर्व ग्रह तुमच्या अष्टम स्थानामध्येच येणार आहेत, की ज्याला आपण मृत्यूस्थान असं सुद्धा म्हणतो. राशीचा जो अष्टमेश आहे शनी, हा तुमच्या 10व्या स्थानामध्ये भ्रमण करणार आहे, परंतु तो मार्गी आहे. एकंदरीतच सांगायचं झालं तर हा जो संपूर्ण महिना आहे, हा संपूर्ण महिना म्हणावा तेवढा सोपा किंवा सहज नाहीये. खास करून आरोग्याच्या संदर्भातले तो काही गोष्टी आहेत त्या थोड्याशा डोकं वर काढू शकतील. जर का तुम्ही आधीपासूनच कुठल्या शारीरिक व्याधीने त्रस्त असाल, तर त्याच्या संदर्भातले काही संकेत तुम्हाला जरूर मिळतील. लगेचच्या लगेच डॉक्टर इलाज करणं गरजेचं राहील. याचप्रमाणे मानसिकदृष्ट्या सुद्धा सांगायचं झालं तर प्रलोभनांना बळी पडू नका. अशा गोष्टी की ज्या सुरुवातीला तुम्हाला फार सोप्या सहज वाटतील, परंतु प्रत्यक्ष निर्णय घेतल्यानंतर आपले निर्णय चुकलेले किती आहेत याची तुम्हाला कल्पना येईल. त्यामुळे अशा गोष्टींपासून थोडंसं लांब राहणं गरजेचं राहील. थोडंसं मनावरती कंट्रोल करणं गरजेचं राहील. इथे एक गोष्ट खूप चांगली आहे की गुरु जो आहे हा तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतो आहे. त्यामुळे गोष्टी जरी चुकीच्या झाल्या तरी त्या टोक गाठणार नाही. परंतु तरीसुद्धा काही गोष्टीवरती थोडंसं नियंत्रण ठेवणं किंवा मनाच्या भावभावनावरती नियंत्रण ठेवणं अत्यंत गरजेचं राहील. ही गोष्ट महत्त्वपूर्ण राहील. या संपूर्ण महिन्यामध्ये फिरणं वगैरे होईल, मात्र मगाशी सांगितल्याप्रमाणे आरोग्य तुमचं मानसिक किंवा शारीरिक याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. खास करून तुमची जी रास आहे ही अति मेहनत केल्यामुळे किंवा जास्त मेहनत झाल्यामुळे किंवा फिरल्यामुळे सुद्धा थोडीशी लवकर दमून जाते, थकून जाते, मलूल होते. तर या संदर्भात स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. लागणं, कापणं, खरचटणं, फ्रॅक्चर होणं अशा प्रकारच्या शारीरिक दुखापतीचे प्रसंग सुद्धा येऊ शकतील. त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. ही गोष्ट महत्त्वपूर्ण राहील. यानंतर आपण चर्चा करू की तुमचं जे स्वास्थ्य आहे, मानसिक किंवा शारीरिक, हे नेमकं कशा प्रकारचं राहील. जसे की राशीचा जो पंचमेश आहे शुक्र, हा तुमच्या सप्तमातून अष्टमात भ्रमण करेल 12 तारखेला. राशीचा जो अष्टमेश आहे शनी, हा शनी तुमच्या 10व्या स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. आणि राशीचा जो लाभेश आहे मंगळ, हा सुद्धा तुमच्या 7व्या स्थानातून 8व्या स्थानामध्ये भ्रमण करणार आहे 16 तारखेला. तर एकंदरीतच सांगायचं झालं तर आर्थिक बाबतीत सुद्धा गोष्टी थोड्याशा वेगळ्या असणार आहेत. तुमच्या अपेक्षेपेक्षा थोडा वेगळ्या गोष्टी घडणार आहेत. चुकीचे निर्णय घेतले जातील, चुकीची इन्व्हेस्टमेंट होईल, भावनेच्या आहारी जाऊन खर्च जास्त होईल, इन्व्हेस्टमेंट चुकीच्या होईल. तर अशा प्रकारच्या सुद्धा गोष्टीचा अनुभव तुम्हाला या महिन्यामध्ये येणार आहे. या संदर्भात मौनम सर्वार्थ साधनम, थोडीशी काळजी घ्या, न्यूट्रल राहणं गरजेचं राहील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर जे काय तुम्हाला ट्रेड अगदी गरजेचे आहेत ते या महिन्याच्या जवळजवळ 15-16 तारखेच्या आत करा. त्यानंतर जर का तुम्ही केलेत किंवा वाट बघितलीत तर गोष्टी तुमच्या विरोधात जाऊ शकतील, याकडे लक्ष द्या. अर्थात ही जी ग्रहस्थिती मी सांगतो आहे की जी अशुभ आहे, वाईट आहे, ती साधारणतः एखाद महिन्यापर्यंत टिकेल. म्हणजे पुढच्या महिन्याच्या फेब्रुवारीच्या साधारण 15-16 तारखेपर्यंत टिकेल. त्याच्यानंतर परत गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे घडू लागतील. परंतु तोपर्यंत तरी थोडंसं पेशन्सने काम घेणं, धैर्य दाखवणं हे गरजेचं राहील. तुमच्या राशीला पेशन्सचा थोडासा कमी असतो. छोट्या मोठ्या गोष्टींचा परिणाम तुमच्यावरती लगेच होतो. तर या संदर्भात थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. ग्रहसौख्याबद्दल सांगायचं झालं तर राशीचा जो चतुर्थेश आहे बुध, हा सुद्धा तुमच्या सप्तमातून अष्टमात येणार आहे. आणि तुमच्या चतुर्थ स्थानावरती शनीची सुद्धा दृष्टी आहे. घरातल्या ज्या व्यक्ती असतील त्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. ज्या व्यक्ती आधीपासूनच कुठल्या व्याधीने ग्रस्त असतील त्यांच्याकडे तुम्हाला खास करून थोडंसं जास्त लक्ष द्यावं लागेल.
आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास अचानकपणे डोकं वर काढू शकतील, त्या संदर्भात काळजी घ्या. लव्ह लाईफ किंवा रिलेशनशिप याबद्दल सांगायचं झालं तर राशीचा जो पंचमेश आहे शुक्र, हा शुक्र तुमच्या सप्तमातून अष्टमात भ्रमण करणार आहे दिनांक 12 तारखेला. तर खास करून जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे थोड्या फार प्रमाणात साधारण 14-15 तारखेनंतर तुम्हाला जाणवेल, ज्याला आपण चहाच्या कपातली वादळं म्हणतो, अशा प्रकारे काही छोटे मोठे प्रसंग अनुभवास येतील. काळजी करू नका, गुरुची पंचम दृष्टी तुमच्या पंचम स्थानावरच आहे, त्यामुळे गोष्टी कुठल्या टोकाच्या होणार नाहीत. तरी सुद्धा बॅक ऑफ द माइंड तुमच्या ही गोष्ट लक्षात असायलाच हवी की छोट्या मोठ्या कारणामुळे गोष्टी वाढू शकतात. याचप्रमाणे ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी सुद्धा स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या. अर्थात फारसा काही मोठा त्रास होणार नाही, त्याच्यामुळे तशी काही काळजी करू नका. छोटे मोठे जरी लक्षणं दिसली तर लगेचच्या लगेच डॉक्टर इलाज करणं गरजेचं राहील. जे विद्यार्थी वर्ग आहे त्यांच्यासाठी मात्र हा संपूर्ण कालावधी अतिशय उत्तम असणार आहे. म्हणजे जी काही तुम्ही मेहनत घेतलेली आहे, जे काही तुम्ही एफर्ट घेतलेले आहेत, त्यांना योग्य ती पोच मिळेल. ग्रहांची साथ उत्तम प्रकारे लाभेल. वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर राशीचा जो सप्तमेश आहे गुरु, हा तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतोय. सप्तम दृष्टीने तो सप्तम स्थानाला पाहतो आहे आणि तुमच्या सप्तम स्थानामध्ये रवी, मंगळ, बुध, शुक्र हे जे भ्रमण करत होते ते साधारणतः 17-18 तारखेनंतर सर्व जे चारही ग्रह आहेत हे तुमच्या अष्टम स्थानातच जाणार आहे. एकंदरीतच गेल्या साधारण 15-18 दिवसामध्ये तुम्ही बघितलेलं असेल तर वैवाहिक जोडीदाराबरोबर छोट्या मोठ्या कारणामुळे वाद होणं, थोड्याशा गोष्टी टोकाच्या होणं किंवा हे वाद थोडंसं टोकाचं होत आहेत काय, अशा प्रकारचे काय अनुभव तुम्ही घेतलेले असतील. थोड्याफार प्रमाणात वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याच्या संदर्भातले सुद्धा काही त्रास अनुभवलेले असतील. काळजी करू नका, याच्यातून तुमची मुक्तता होते किंवा हे जे त्रास आहेत हे कमी होत आहे. त्याच्यामुळे तशी काहीही काळजी करू नका. फक्त थोडंसं 15-17 तारखेपर्यंत तर थोडीशी काळजी घ्या, कारण हा जो तुम्ही थोडाफार अनुभवताय वैवाहिक जीवनाबद्दलच्या ज्या गोष्टी, त्या थोड्या 15-16 तारखेपर्यंत तुम्हाला जाणवतील. त्यानंतर गोष्टी बऱ्याचशा नॉर्मल होऊन जातील. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात अजिबात काळजी करू नका. तुमच्या दशमस्थानात भ्रमण करणारा जो शनी आहे तो मार्गस्थ झालेला आहे आणि कर्मेश किंवा जो दशमेश जो आहे गुरु, हा तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतो आहे. त्यामुळे जे कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात काळजी करण्याची अजिबात आवश्यकता नाही. मला ठाऊक आहे की गेल्या 10-15 दिवसामध्ये थोडंफार तुमच्या करिअरच्या संदर्भामध्ये सुद्धा डामाडोल अशा प्रकारची परिस्थिती आली होती. सहकर्मी किंवा वरिष्ठ यांच्याबरोबर वादविवादाचे प्रसंग सुद्धा निर्माण झालेले असतील, परंतु आता ते बऱ्याच प्रमाणात निवळते. या महिन्याच्या 15-1 तारखेनंतर बऱ्याचशा गोष्टी परत मार्गस्थ होऊन जातील, त्यामुळे त्या संदर्भात काळजी करू नका. एकंदरीत सांगायचं झालं तर या संपूर्ण जानेवारी महिन्यामध्ये ज्या गोष्टी जेवढ्या सहजपणे आहेत तेवढा होताना थोडंसं कठीण होईल. या जानेवारी महिन्याचा जो उत्तरार्ध आहे त्यामध्ये थोडीशी तुम्हाला काळजी घेणं गरजेचं राहील. ग्रहयोगांबद्दल सांगायचं झालं तर दिनांक 1 जानेवारीला नेपच्यून आणि बुधाचा केंद्रयोग होणार आहे. बुध जो की तुमच्या सप्तमात भ्रमण करतो त्याच्यावर दशमातला जो नेपच्यून आहे हा केंद्रयोग करणार आहे. तो थोड्या बहुत प्रमाणात तुमचे जे वैवाहिक जोडीदार आहे त्यांच्यावर मिसअंडरस्टँडिंग वगैरे होणं, अशा प्रकारचे काही अनुभव येऊ शकतील. दिनांक 6 तारखेला रवी आणि शनीची युती तुमच्या सप्तमात होणार आहे. तर थोडंसं वैचारिक मतभेद ज्याला आपण म्हणतो, अशा प्रकारचे काय अनुभव वैवाहिक जोडीदारावर येऊ शकतात. दिनांक 8 तारखेला मंगळ आणि शुक्राची युती होणार आहे. ही युती तशी पाहिली तर चांगली असणार आहे. तुमच्यामध्ये आणि तुमच्या वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध उत्तम असणार आहेत. मात्र 9 तारखेला रवी आणि मंगळाची युतीच तुमच्या सप्तमात होणार आहे. ही गोष्ट थोडी महत्त्वाची. हा योग थोडंसं वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण राहील. वैवाहिक जोडीदारावर वादविवाद होणं, हे वादविवाद टोकाचे होत आहेत का, अशा प्रकारचे काय अनुभव तुम्हाला जाणवू शकतील. या संदर्भात थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे सुद्धा थोडंसं लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. दिनांक 10 तारखेला गुरु आणि मंगळाचा प्रतियोग होणार आहे. इथे सुद्धा वादविवादाचे प्रसंग आहेत ते चालूच राहतील, जसं मी सुरुवातीलाच सांगितलं. याचप्रमाणे दिनांक 15 तारखेला शुक्र आणि हर्षलचा त्रिकोणयोग होणार आहे. शुक्र जो की तुमच्या 8व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय, त्याच्याबरोबर वेळातला जो हर्षल आहे हा त्रिकोणयोग करणार आहे. हा पर्टिक्युलर आस्पेक्ट किंवा जो योग आहे तो शुभफलदायी असेल. अनपेक्षित लाभ तुम्हाला या दरम्यान मिळू शकतील, त्यामुळे हा योग तुमच्यासाठी शुभफलदायी राहील. दिनांक 18 तारखेचा जो योग आहे हा या महिन्यातला सर्वात अशुभ फलदायी अशा प्रकारचा योग आहे. बुध आणि मंगळाची जी युती आहे ती तुमच्या अष्टमात होणार आहे. इथे तुम्हाला स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. प्रलोभनाला बळी पडू नका, शॉर्टकट्स घेऊ नका, कागदोपत्री व्यवहारापासून लांब राहा, कमिटमेंट प्रॉमिसेस यापासून लांब राहणं गरजेचं राहील. बुध मंगळाची युती तुमच्याकडून अशा काही गोष्टी करून आणू शकेल की ज्याचा परिणाम येणाऱ्या काही महिन्यासाठी तुम्हाला भोगावं लागू शकेल, तर त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. दिनांक 19 तारखेला हर्षल आणि बुधाचा त्रिकोणयोग होणार आहे.
हर्षल जो की तुमच्या वेळात भ्रमण करतोय, जो बुध तुमच्या अष्टमात भ्रमण करेल, दोघांचा त्रिकोण योग होणार आहे. काही चुणूकदार संकल्पना तुम्हाला सुचू शकतील की ज्या भविष्यकालीन योजनांकरता तुमच्यासाठी उत्तम असणार आहे. दिनांक 20 तारखेला हर्षल आणि मंगळाचा त्रिकोण योग होणार आहे. हा त्रिकोण योग तुमच्यासाठी उत्तम राहील. बऱ्याच प्रमाणात तुम्ही ऍक्टिव्ह असणार आहात. या संदर्भामध्ये सुद्धा काही अनपेक्षित लाभ तुम्हाला या दरम्यान मिळू शकते. या महिन्यातली जी पौर्णिमा आहे ती दिनांक 3 तारखेला आहे आणि जी अमावस्या आहे ती 18 तारखेला आहे. पौर्णिमा आणि अमावस्या दरम्यान रविचंद्राचं आकर्षण पृथ्वीकडे हे थोडं जास्त असतं, त्यामुळे आपण थोडंसं जास्तच भावनातीत होतो आणि तुमची जी रास आहे ही भावूक आहे. छोट्या मोठ्या गोष्टींचा परिणाम तुमच्या राशीवरती लगेचच्या लगेच होतो. तर या महिन्यातले 3 आणि 18 तारखेला कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेणं, कमिटमेंट प्रॉमिसेस पासून लांब राहा आणि वादविवादांपासून तर निश्चितच लांब राहा. कारण अष्टमस्थ हे जे सर्व भ्रमण करणारे जे ग्रह आहेत, 4 ग्रह हे तुम्हाला जास्त उद्युक्त करू शकतील, आर्थिक खर्च जास्त करू शकतील किंवा असे काही तुम्ही निर्णय घ्याल की ज्याच्या मागे विचार कमी असतील. तर या संदर्भात थोडी काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. तर मित्रांनो, हे होतं मिथुन राशीचं जानेवारी 2026 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.